तुम्ही सर्वांनी ध्रुव राठीचा हा व्हिडिओ तर बघितला। यामध्ये त्यांनी एल निनो इफेक्ट याच्याबद्दल सांगितले आहे आणि त्यांनी हे देखील सांगितले की या वर्षी 2026 मध्ये सरासरी 52% पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि त्याच वेळी दुष्काळाचा इशाराही देण्यात आला आहे। पण हे सगळे ऐकून मला एक मोठा प्रश्न पडला। AI टेक्नॉलॉजी आणि $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या युगातही भारताची अर्थव्यवस्था अजूनही पावसावर म्हणजेच मॉन्सूनवर अवलंबून का? जर पाऊस कमी पडला तर इकॉनॉमी का हलते? आणि दुष्काळ फक्त शेतकऱ्याचा प्रश्न आहे की संपूर्ण देशाचा? तर आज आपण या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत इंडियन इकॉनॉमी वर्सेस मॉन्सून चे खरे सत्य। नमस्कार, मी विशाल नसे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट्स विथ विशाल। एक कॉमन मिसकन्सेप्शन आहे, इंडिया आता एग्रीकल्चर बेस्ड कंट्री नाही। हो, स्टॅटिस्टिक्स सांगतात की 1980 मध्ये इंडियाच्या एग्रीकल्चरचे GDP कॉन्ट्रीब्युशन जवळपास 40% एवढे होते, पण 2026 मध्ये ते कमी होऊन 18% एवढे झाले। पण रिअलिटी काही वेगळीच आहे। आजही भारतातील 46% लोकसंख्या ही ऍग्रिकल्चर वरच डिपेंड आहे, म्हणजे जवळपास अर्धा देश अजूनही शेतीवरच अवलंबून आहे। म्हणूनच जर पाऊस कमी पडला तर शेतीवर परिणाम, शेतकऱ्याचे उत्पन्न कमी, मग ग्रामीण इकॉनॉमी कोसळते आणि त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होतो। शेतीचा GDP शेअर कमी झाला आहे, पण त्याचा इम्पॅक्ट अजूनही मॅसिव्ह आहे। शेती हा फक्त शेतावर डिपेंड नाही, तो एक कंप्लीट इकोसिस्टम आहे। शेतीशी जोडलेले आहेत फर्टिलायझर, सीड्स, ट्रॅक्टर, इलेक्ट्रिसिटी, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट आणि मार्केट सप्लाय चेन। तुम्ही विचार करा, शेतकरी पिकवतो, उद्योग त्यावर प्रोसेस करतात, व्यापारी ते विकतात आणि कंझ्युमर ते खरेदी करतात। म्हणजे ऍग्रिकल्चर हा एक चेन रिएक्शन आहे। यामुळे फूड इंडस्ट्री, डेअरी, पोल्ट्री, टेक्सटाईल, शुगर इंडस्ट्री हे सगळे सेक्टर्स इनडायरेक्टली ऍग्रिकल्चर वर डिपेंड आहे। म्हणूनच दुष्काळ म्हणजे फक्त पिकाचे नुकसान नाही, तो एक इकॉनॉमिक चेन कोलॅप्स आहे। आता समजून घेऊया मॉन्सून इकॉनॉमीला कसं कंट्रोल करतो। इंडियामध्ये इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करताना 36% वेटेज हे फूड आयटम्सला दिले जाते। म्हणजे पाऊस कमी तर उत्पादनही कमी, सप्लाय कमी झाला की प्राइसेस वाढतात आणि मग इन्फ्लेशन वाढतं। RBI ने देखील सांगितलं आहे की एल निनो मुळे फूड प्राइसेस देखील अनस्टेबल राहू शकतात। इन्फ्लेशन हे अराउंड 5% एवढे राहील, म्हणूनच इंटरेस्ट रेट्स हे स्टेबल ठेवले जातात। स्टॉक मार्केटही याच्यावर रिएक्ट करतो आणि इन्व्हेस्टर्स अजून कॉशियस होतात। एका पावसाच्या अंदाजावर पूर्ण फायनान्शियल सिस्टम रिएक्ट करतो। शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कोणता? पाणी। पाऊस कमी पडला तर खरीप सीझन प्रभावित होतो, रिझर्व्हायर्स मधलं पाणी कमी होते, रबी सीझन देखील धोक्यात येतो। याचा अर्थ डबल नुकसान। यामुळे फूड शॉर्टेज, प्राइस राईज आणि फूड सिक्युरिटी क्रायसिस येतो। शेतकऱ्यांसाठी बी बियाणांचा खर्च, फर्टिलायझरचा कॉस्ट, लेबर कॉस्ट हे सगळे रिकव्हर करणे कठीण होते आणि शेवटी कर्जबाजारीपणा देखील वाढतो। दुष्काळाचा परिणाम फक्त इकॉनॉमीवर नाही, तो सोसायटीलाच बदलतो। काम कमी झाले की मायग्रेशन वाढते, इन्कम नाही म्हणजेच पॉवर्टी, आणि फूड प्राइसेस वाढले की न्यूट्रिशन कमी। याच एक उदाहरण सांगतो। समजा तूर डाळ महाग झाली तर लोक त्याचे अल्टरनेटिव्ह शोधतात आणि जंक फूड कडे वाहतात, पण त्यात न्यूट्रिशन कमी मिळते। म्हणजेच हेल्थ प्लस इकॉनॉमी प्लस सोसायटी तिन्हीवरही परिणाम।
इंडियामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे. इरिगेशन कव्हरेज हे कमी असल्यामुळे फक्त 55% फार्मलँड हा इरिगेशनच्या अंडर येतो. बाकी डायरेक्टली रेनवर डिपेंड आहे. महाराष्ट्रामध्ये तर सिच्युएशन आणखीनच सिरियस. अनेक जिल्ह्यांमध्ये इरिगेशन हे 25% कमी आहे. विदर्भ, मराठवाडा हे तर ड्रॉट प्रोन आहे. म्हणजे प्रॉब्लेम फक्त पावसाचा नाही तर प्लॅनिंगचा देखील आहे. आज इंडिया वर्ल्ड इकॉनॉमी मध्ये टॉप कंट्रीज मध्ये आहे, पण ग्राउंड रियालिटी काही वेगळीच आहे. इंडियाचं जवळपास अर्ध पॉप्युलेशन हे ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. वॉटर मॅनेजमेंट अजूनही वीक आहे. मॉन्सूनवरच सगळं डिपेंड. म्हणूनच दुष्काळ हा एक नॅचरल डिझास्टर नाही, तो इंडियासाठी एक इकॉनॉमिक वॉर्निंग आहे. मात्र फ्युचरसाठी सोल्युशन अगदी क्लिअर आहे. बेटर इरिगेशन, लोकल पॉलिसी प्लॅनिंग, नॉन ॲग्रिकल्चर जॉब्सवर भर आणि वॉटर मॅनेजमेंटची व्यवस्था. नाही तर एक पावसाचा अंदाज आणि संपूर्ण इकॉनॉमी हलते. तुमच्या मते भारत मॉन्सूनवर डिपेंडन्सी कमी करू शकतो का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.